रत्नागिरी जिल्ह्यातले देखील खेळाडू आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातले देखील खेळाडू आपल्याला त्या संघामधून खेळताना दिसत आहेत. सामना नक्कीच सुंदर होईल. आमचे मित्रवर्य स्वप्नील मापसेकर आपलं मनपूर्वक आभार. आपण मगाशी जे पारितोषिक दिलं त्याबद्दल. सामनाला होते सुरुवात. पंच म्हणून राजू रेगे सर, महेश डोंगरे सर, अनुभवी पंचांची जोडगोळी. गोलंदाजीच्या मोर्चा होते. पहिलं ध्रुव षटक घेऊन येतोय गोलंदाज डेरी. सामन्याला सुरुवात. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 गेम ऑन. लेट्स प्ले फायनल. एकदा जरा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी वाजवूया. फायनलला सुरुवात करूया. एकदा क्रिकेट रसिकांना नम्र विनंती, चारही बाजूने टाळ्यांचा आवाज करू दे. आपण ओटोळे गावामध्ये आलो क्रिकेटचा रणसंग्राम पाहण्यासाठी. याची ओळख या खेळाडूंना देखील होऊ दे. चला सुरुवात होत आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून YouTube द्वारे देखील या स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण. पहिला चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा मिडऑफच्या डोक्यावरून खेळलेला फटका. चेंडू जाईल का सीमा पार? नाही, सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला अडवला गेलाय. फक्त एका धावेवरती समाधान मानायला लागले. मयूरला अपेक्षा चौकाराची नक्कीच होती, परंतु केवळ एकेरी धावेवरती त्याने समाधान मानलंय. एकेरी धावाने आपल्या डावाची सुरुवात केली. मागच्या सेमीफायनल राऊंडच्या सामन्याचा जर विचार करायला गेला, ज्याच्या माध्यमातून विस्फोटक खेळी या सामन्यामध्ये बघायला मिळाली, तो शुभम स्ट्रायकेंडला. पहिला चेंडू फटका फसलाय. झेलाची संधी. डीडी स्वतः एक हाती झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्याकडनं देखील हा झेल सुटलाय. एक जीवदान मिळतं या चेंडूवरती ते शुभमला, आणि जीवदानाचा लाभ उठवत शुभमने देखील आपल्या वैयक्तिक धावाला सुरुवात केली आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धावफलकावरती लागलायत. तर MG स्पोर्ट्स संघाच्या खेळताना दिसतोय दशावतार योद्धा अणाव संघासमोर. अंतिम फेरीचा महामुकाबला आपण बघतोय. ध्रुव चषक 2024. यावेळी मयूरच्या बॅट मधून लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू हाय हॅलो टाटा गुड बाय करत 1 बाउंस सीमारेषेच्या पलीकडे ध्रुव चौकार आलाय. सीमारेषेच्या नजदीक बस अडचण येऊ नये. याही सामन्यामध्ये षटकार ठोकणारा प्रत्येक खेळाडूस 500 रुपयाचं पारितोषिक महेश गावडे सरांच्या माध्यमातून, आणि यावेळी या 500 रुपयाचा हकदार ठरतोय मयूर कारंडे. ध्रुव षटकार. वाढवतायत खेळाडूंना या ठिकाणी पारितोषिक लावतायत. षटकार जो कोण खेळाडू ठोकेल त्या हरेक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मंदार गावडे साहेबांच्या माध्यमातून. साहेब आपलं देखील मनापासून आभार. यावेळी हा फटका फ्लिकचा फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता जरूर. 1 बाउंस चेंडू अडवण्यामध्ये त्यानं मानलेली धन्यता. परिणामी केवळ एकेरी धावेवरती मानलंय समाधान. तर मयूर कारंडेनं संघाची धावसंख्या येऊन पोहोचली. आमचे गोललेखक अमोल केसरकर आम्हाला सांगतायत 13 धावांच्या टप्प्यावरती पहिल्या षटकाचा अर्थात ध्रुव षटकाचा थरार हा एकंदरीत प्रगतीपथावर. स्ट्रायकेंडला शुभमने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या बाजूला पंचांचा नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल. डीडीनं महत्वपूर्ण सामन्यामध्ये एक महत्वाच्या क्षणी एक चूक केलेली दिसते. नो बॉल आणि अर्थात फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. यावेळी पुन्हा एकदा हा फ्री हिटचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलावला जातोय. एक धाव नक्की जोडली गेली. पहिले षटक थोडस महागडे ठरेल. या ध्रुव षटकात ज्या षटकात फटकेबाजी करण्याची आवश्यकता, या षटकात जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न, त्या षटकात धावा आल्यात किती? तर धावा आल्यात 15 धावा. या अर्थात बिनबाद प्रथम फलंदाजी करताना MG स्पोर्ट्स संघाच्या.
आता उरला यानंतर 3 षटकांचा खेळ आणि या उरलेल्या 3 षटकात बघणं महत्वपूर्ण ठरेल की प्रथम फलंदाजी करताना एमजी स्पोर्ट्सचा संघ 50 धावांच्या टप्प्यापर्यंत मजल मारू शकेल का. दशावतार योद्धा अनाव संघासमोर एखादं चॅलेंजिंग टोटल या ठिकाणी उभारू शकेल का. आलाय रणजित सालकर सज्ज होतोय दशावतार योद्धा अनावसाठी. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेनं शुभमने दिलाय रस्ता. चेंडू जातो हाय हॅलो टाटा गुड बाय करत ध्रुव षटकारासाठी. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय. पूर्णपणे निरुत्तर केलं जात आहे. त्याला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातं ना, त्या पद्धतीचा गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र ठरवणारा हा चेंडू रणजितच्या माध्यमातून एक तेरी तो एक मेरी एक चौक एका चेंडूवरती तू षटकार जरूर लगावलास, परंतु दुसरा चेंडू तो कमबॅक करण्याची ताकद माझ्यामध्ये ती क्षमता या ठिकाणी सिद्ध करून दाखवतोय. धावसंख्या 21 वरती येऊन पोहोचलेली. यावेळी हा फटका यावेळी डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एकच कॉल मॅटर सॉल्व ध्रुव षटकार. परंतु मिस टायमिंग फटका. विशाल लुडबे थोडासा फंबल करतोय आणि त्याचा फायदा मिळतोय तो अर्थात एमजी स्पोर्ट्स संघाला. ओव्हरथ्रो होतोय आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून एक अधिकची धाव ही नक्कीच खर्ची घातली जाते. लेग बायचा इशारा पंच महेश डोंगरे सरांकडून आलाय आणि लेग बायच्या स्वरूपातल्या 2 धावेनं संघाचा धावफलक देखील पुढे वधारलाय. पहिल्या षटकात आल्या होत्या 15 धावा. या षटकात तर 2 षटकार आपण रणजितच्या बॅट मधून बघितले आणि त्यांच्या जोरावरती 29 पर्यंत धावसंख्या पोहोचली. पुन्हा एकदा एक जोरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न, परंतु शेतमाळ्याचं हे मैदान नैसर्गिक अडथळा, त्यामुळे केवळ मिळेल ती 1 धाव या फटक्यातून, ती अर्थात फलंदाज शुभमला. 30 धावा धावफलकावरती. याही षटकात 15 धावा खर्ची घालतात, म्हणजे 15 धावांची धावगती ही सरासरी राखण्यात मी म्हणेन निश्चितपणे यश प्राप्त करतोय. आणि हीच जर धावगती जर कायम राहिली ना, तर या 4 षटकांच्या खेळामध्ये मी म्हणेन 60-65 धावांचा टप्पा हा अगदी सहजगतीने गाठला जाऊ शकतो तो एमजी स्पोर्ट्स संघाकडून. यावेळी कच्चा फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, व्हेकंट एरिया. चेंडू 1 बाउंस सीमारेषेचं उल्लंघन करत येतोय ध्रुव चौकार.
संघासाठी प्राप्त करून दिले. शुभमला त्यानं बाद केलंय. नवीन फलंदाज गेलाय प्रथमेश मैदानावरती. जागेवरती शुभमच्या. प्रथमेश देखील फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातोय. याच मैदानावरती प्रथमेशची आपण आक्रमक रवैया या ठिकाणी बघितलेला आहे. तोच प्रथमेश आता मात्र दोन्ही डावखुरे हाताचे फलंदाज मैदानावरती सज्ज होत आहेत. बघा चारी बाजूला प्रेक्षकांची तोबा गर्दी. गोल्डन संडे, सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी अंतिम फेरीचा थरार. प्रथमेश सज्ज. सामना करतो अनिकेतच्या गोलंदाजीचा. यावेळी अल्टी चेंडूला केलाय कल्टी. चेंडू जातोय डीप पॉइंट सीमा क्षेत्राबाहेर. षटकार, ध्रुव षटकार. फायनलचा सामना नक्कीच हाय स्कोरिंगचा हा मुकाबला हा होईल या मैदानावरती, यात कोणती शंका नसेल. हा चेंडू त्या ठिकाणी बघा शफलून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा निर्णय एकंदरीत डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू गेल्यामुळे दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे झालाय. हा चेंडू स्क्वेअर असल्याचा. स्क्वेअरच्या मोबदल्यात एक अवांतर धावेने संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 41 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. अल्टी पुन्हा एकदा फटका. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होणार चेंडू. चेंडूचा केला जातोय पाठलाग, परंतु यावेळी फक्त एका धावेवरती मानलंय समाधान. यस, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं आम्ही अनाउन्समेंट केलं. फक्त आपण लक्ष देऊन ऐकण्याची गरज आहे. मंदार गावडे साहेबांकडनं नक्कीच हर एक खेळाडूला, जो खेळाडू षटकार ठोकेल ना त्या खेळाडूसाठी 500 रुपयाचं इनाम. या अंतिम फेरीच्या सामन्यासाठी अगदी सेमीफायनलच्या सामन्यापासून त्यांनी हे पारितोषिक लावायला सुरुवात केली होती. मयूर कारंडे सज्ज होतोय स्ट्राईक एंडला सामना करेल प्रथमेशच्या अनिकेतच्या गोलंदाजीचा. पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी स्पर्श करून गेलाय जरूर. एक संधी होती मयूरकडे हा फटका खेळण्याची, या चेंडूवरती षटकार लगावण्याची, परंतु ती संधी मात्र व्यर्थ ठरवली जाते, दवडली जाते आणि एका निर्धाव चेंडूची गणना ही धाव फलकावरती आपल्याला होताना दिसते. धावसंख्या 42 वर एका गड्याच्या मोबदल्यात खेळ सुरू आहे तिसऱ्या षटकाचा. एकंदरीत यावेळी लोअर फुलटॉस ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, खोदून केलेला फटका, कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त एका धावेवरती समाधान. चांगलं कमबॅक केलं जात आहे या षटकामध्ये ते अनिकेतनं, कारण अनिकेतला या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर त्यानंतरच्या पुढच्या 3 चेंडूवरती अनिकेतनं फक्त या 3च धावा खर्ची घातल्यात. म्हणजे एक कमबॅक केला या सामन्यामध्ये त्या मैदानावरती गोलंदाज अनिकेतनं. धावसंख्या 43 वरती येऊन पोहोचली. तिसरं षटक प्रगतीपथावरती. धावसंख्येला निश्चितपणे ब्रेक्स लावलेत, परंतु 15 धावा प्रति षटक ही जी धावगती आहे ना त्यामध्ये निश्चितपणे सातत्य राखलंय एमजी स्पोर्ट्स संघानं. यावेळी मारलाय फटका. 5 लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूवरती बॅकअप करतोय, चेंडूवरती ताबा मिळवलाय, परतीची फेक केली आहे. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. षटकाची सांगता होते ते तिसऱ्या आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 15 धावा प्रति षटक या धावगतीनं 45 धावांपर्यंत मजल मारली आहे. ती प्रथम फलंदाजी करताना एमजी स्पोर्ट्स संघानं. केवळ 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे निर्णायक या पहिल्या डावातला, या अंतिम फेरीच्या सामन्यातला. आणि या शेवटच्या 6 चेंडू मागे किती धावा जमवू शकेल, अर्थात एमजी स्पोर्ट्स संघ किती धावांचं आव्हान ठेवेल, अर्थात दशावतार योद्धा अडाव संघासमोर, हे देखील बघणं
तितकंच महत्वपूर्ण. आमच्याकडनं तर प्रेडिक्शन आलंय 60 पेक्षा अधिकच्या धावा या ठिकाणी जमवल्या जाऊ शकतात. तर 60 पेक्षा अधिकच्या धावा जमवू शकतील का? एक तगडं आव्हान, एक कडं आव्हान, चॅलेंजिंग टोटल दशावतार योद्धा अडाव संघासमोर या ठिकाणी पेश केली जाईल का, समोर केली जाईल का, हे देखील बघणं महत्वपूर्ण. गोलंदाज आलाय राज, गोलंदाजीच्या मोर्चावरती सामना करेल मयूर कारंडे. पहिला चेंडू पटका खेळलाय, स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय, पाठलाग केला जातोय, अनिकेत आलाय चेंडू वगे, चेंडूवरती ताबा मिळाला, फेक केली आहे, नॉन स्ट्राइकरला फेक केली जाते, ओव्हर थ्रो केला जातोय आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात त्या ठिकाणी अधिकची धाव जी खर्ची घातली गेली असती ती खर्ची मात्र घातली जात नाहीये. केवळ 2 धावांवरती समाधान मानायला लागतंय. तर मयूरला दुसऱ्या बाजूनं प्रथमेश याला धाव संख्या येऊन बसली 47 वर. एकंदरीत आपण बघतोय चौथं अर्थात अंतिम षटक जे की मैदानावरती प्रगती पथावर. आखो टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, ध्रुव षटकार. आणि या षटकारासाठी देखील मंदार गावडे साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक मयूरच्या खात्यामध्ये जमा होत आहे. षटकार आलाय अर्थात मयूर कारंडेच्या बॅट मधून. शेवटच्या सामन्यासाठी मयूर कारंडेनं आपली सर्वोत्तम खेळी राखून तर ठेवली नव्हती ना, आणि ती खेळी शेवटच्या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये त्यानं बाहेर काढली आहे. आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा हा नक्कीच प्रयत्न असेल तो मयूर कारंडेचा. त्रेपन्न धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक जे की मैदानावरती हे प्रगती पथावरती अंतिम षटकातले शेवटचे 4 चेंडू जे की मैदानावरती हे प्रगती पथावर. राज गोलंदाजीच्या मोर्चावर. राजला कमबॅक करून द्यावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाला फटकेबाजी बसून रोखून ठेवावं लागेल. पुलचा फटका, बॅट हातात निसटली आहे, चेंडू मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. पहिली धाव तर पूर्ण होईल, दुसरा धावेचा प्रयत्न होताना दिसेल का? परंतु ही दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये प्रथमेश आपली विकेट त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करताना दिसतोय. दुसरा गडी धावबादच्या स्वरूपामध्ये मैदान बाहेर परतलाय का हे देखील बघणं महत्वपूर्ण असेल. पंचांनी कृपया आपला निर्णय लवकर लवकर द्यायचा आहे. पंच बाद कोण झालाय? मयूर मला वाटतं बाद झालाय तो मयूर. धावबादच्या स्वरूपामध्ये एक मोठा झटका दिलाय. मयूर अगदी सुरुवातीपासून आत्मविश्वासाने फलंदाजी करत होता आणि एक विस्फोटक फलंदाज माघारी परतल्यानंतर त्याची जागण्यासाठी जातोय कोण? तर दुसरा विस्फोटक फलंदाज मॅन फ्रॉम बळगाव सावंतवाडे राजा नाटेकर. दहा चेंडू 26 धावांचं योगदान मयूरनं दिलं. तो माघारी परतलाय आणि त्याच्या जागेवरती जातोय राजा नाटेकर. संघाची धावसंख्या 54 वर. अंतिम षटकाचा एकंदरीत खेळ चुकी मैदानावर हा प्रगती पथावरती. 3 चेंडू फक्त पहिल्या डावातले शिल्लक. यावेळी हा पुलचा फटका फसलाय.
चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि प्रथमेश शिखे समाप्त. अजून एक गडी तंबूच्या दिशेनं हा माघारी परतलाय. एक गडी बाद झाल्यानंतर त्याच्या मागोमाग दुसरा गडी बाद होतोय आणि नवीन फलंदाज सतपाल खाडे मैदानावरती. शेवटचे 2 चेंडू सतपाल खाडे स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइकला राजा लाटेकर. संघाची धाव संख्या 54 धावा. सतपाल सामना करेल राजच्या गोलंदाजीचा. पहिल्या डावाची सांगता करणारे शेवटचे 2 चेंडू घेऊन येतोय राज. सामना करेल सतपाल. हा चेंडू सतपालनं फटका खेळलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या सीमा क्षेत्राबाहेर चाललाय. आलाय ध्रुव षटकार. ₹500 पारितोषिक सतपाल खाडेसाठी. धावसंख्या 60 वरती येऊन पोहोचली. यावेळी हा खोदून काढलेला फटका, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये. पहिली धाव तर पूर्ण होत आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होतो आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. एका धावेची नोंद फक्त संघाच्या धावफलकावरती होईल. 61 धावा जमवल्यात निर्धारित 4 षटकांच्या खेळामध्ये. 62 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. तर दशावतार योद्धा आणाव संघासमोर. याच दशावतार योद्धा आणाव संघानं मागच्या एका क्वार्टर फायनल राऊंडच्या सामन्यामध्ये 77 धावांचा देखील यशस्वी रीतीनं पाठलाग केलाय. त्या सामन्याची पुनरावृत्ती या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये त्यांना करावी लागेल, ती अर्थात MG स्पोर्ट्स संघासमोर. काय होईल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये. येणारी 4 षटकं आणि या 4 षटकामध्ये 62 धावांचा पाठलाग कशा रीतीनं केला जाईल, तो अर्थात दशावतार योद्धा आणाव संघाकडून हे देखील पाहणं तितकंच महत्वपूर्ण. काय घडेल काय बिघडेल सामन्याच्या दुसऱ्या मध्ये. ऐकूया आवाज डीजे आकाशचा, त्यानंतर डीजे आकाश नंतर वळूया जय भोसलेकडे. तत्पूर्वी बबलू गावकर मित्रमंडळ आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. समालोचक या नात्यानं मला या स्पर्धेत पुन्हा एकदा ध्रुव चषक 2026 या स्पर्धेत समालोचन करण्याची आपण संधी दिलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेतून यावर्षी मी सर्वांची रजा घेतोय. मायक्रोफोन सुपूर्द करतो आमचे साथी समालोचक जय भोसले यांच्याकडनं. धन्यवाद.
त्याच्या जोडीला सुफियान हा फलंदाज आपल्याला दिसतोय. 68 धावा ज्याच्या बॅट मधून सकाळच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आपण बघितल्यात. तो विशाल लुडबे अतिशय सुंदर अशी तडाखेबाज खेळी या ठिकाणी खेळली. त्याने त्याच्या जोरावरती या ठिकाणचा हा पल्ला त्यांना गाठता आलाय मैदानावरती. सुफियान हा गोलंदाज या ठिकाणी नॉनस्ट्राइक एंडला फलंदाज असेल आणि गोलंदाजीवरती एक आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा गोलंदाज असेल तो म्हणजे कृष्णा मेहरोर, ज्याची गोलंदाजीची ॲक्शन बघितल्यानंतर न्यूझीलंडचा कॅप्टन अर्थात गोलंदाज मिचेल सँटनरची तुम्हाला आठवण होईल. तशा पद्धतीची गोलंदाज त्याच्या समोर असेल तडाखेबाज फलंदाज विशाल लुडबे. विशालची बॅट चालली तर सामना निश्चितपणे रोमांचक होईल यामध्ये कोणती शंका नाही. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा खेळला. त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो. एकेरी धावेने संघाचं पर्यायाने स्वतःचं खातं खोललं जात आहे. मात्र 4 षटकात 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे जवळपास प्रति षटकामध्ये तुम्हाला या ठिकाणी 15.5च्या धावत सरासरीनं धावा जमवाव्या लागतील आणि त्यासाठी तुम्हाला 2 मोठे फटके हे प्रत्येक षटकामध्ये लगावावे लागतील. यावेळी सुफियानसाठी हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा यावेळी खेळला जातोय. पाठलाग मयूर कारंडे कडून केला जातोय. चेंडू हाताला लागतोय आणि अखेरच्या क्षणी चेंडू मात्र सीमारेषेला स्पर्श करतोय 4 धावांसाठी. मेरेवरती आढळला चेंडू आणि त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर थोडासा हलकासा स्पर्श झालाय. अल्टीपल्टीचा फटका चेंडू बॅटवरती एक नाही एक धाव तर निश्चित मिळेल. पंचांचा इशारा लेग बाईचा या ठिकाणी येतोय. म्हणजे 22च्या धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 6 धावा. 62 धावांचा पाठलाग करताना या मैदानावरती बबलू गावकर मित्रमंडळ ओटवणे यांच्या वतीने आयोजित ही क्रिकेट स्पर्धा मागच्या वर्षी थोडासा खंड पडला होता. मात्र नव्या जोमाने नव्या उत्साहाने पुन्हा एकदा ओटवण्याच्या मैदानावरती ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ध्रुव चषक लेग स्टंपवरचा चेंडू या ठिकाणी खेळला जातोय. सरफराज खान थोडासा या ठिकाणी नैसर्गिक अडथळ्यामुळे फंबल होतोय. पंचांचा इशारा वाईड. अवांतर धाव. 22ची 1 धाव. एकूण 2 धावा. धावसंख्येमध्ये बदल घडत धावसंख्या पोहोचते ती 8 धावा या धावफलकावरती. एखादा मोठा सामना या धावसंख्येला ठीकठाक करेल आणि तो फटका मारावा लागेल या दोन्ही फलंदाजाला. यावेळी छोटा चेंडू त्यावरती मोठा फटका येतो डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. मिळता रेड या ठिकाणी टार्गेट फिक्स. ध्रुव ट्रॉफी 6. धावसंख्या पोहोचली 14 वरती. परत एकदा यावेळी मात्र बॅटला चेंडू लागत नाहीये पूर्णपणे. एक निर्धाव चेंडू समाप्त होतोय. सुफियानच्या बॅट मधून निघतोय कणकणीत षटकार. एक चौकार आला होता सुफियानच्या बॅट मधून. एक षटकार आलाय सुफियानच्या बॅट मधून. एका बाजूला विशाल लुडबे 1 धाव काढून नॉनस्ट्राइक एंडला. मात्र दुसऱ्या बाजूने त्याची कमी पूर्ण करतोय तो सुफियान. शॉर्ट चेंडू यावेळी फटका फसलाय. हवेत चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्र रक्षक शुभम झेल टिपतोय या ठिकाणी आणि पहिला हादरा बसतोय. पहिला गडी येतोय तंबूच्या आसऱ्याला. सुफियानने मगाशी लगावला षटकार आणि त्या षटकारासाठी मंदार गावडे साहेब यांच्याकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी येत आहे. प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक खेळाडूसाठी या ठिकाणी एक संधी उपलब्ध करून दिली ते मंदार गावडे याने आणि त्याचा फायदा उठवताना दिसत आहेत. या अंतिम सामन्यामध्ये षटकारांची आतषबाजी झाली आहे. जसा षटकारांचा पाऊस पडलाय तसाच मैदानाच्या बाहेर पैशांचाही पाऊस पडलाय मंदार गावडे साहेब यांच्या खिशामधून. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू यावेळी खेळला जातो. 1 धाव तर निश्चित मिळेल या ठिकाणी येतोय चेंडूवरती क्षेत्ररक्षक. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येत बदल घडत धावसंख्या पोहोचते ते 16 धावा.
या धावफलकावरती गोलंदाज आपल्याला दिसतोय शुभम. क्वार्टर फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच, सेमी फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच, अंतिम सामन्यामध्येही या ठिकाणी गोलंदाज. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू लेग स्टंप वरचा हलकी दिशा दाखवली जाते. सरफराज चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू थोडासा अडतोय. नैसर्गिक अडथळ्यामध्ये 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या पोहोचते बघा 18 धावांवरती. एका गड्याच्या मोबदल्यात पाठलाग या ठिकाणी केला जातोय. या अंतिम सामन्यामध्ये 62 धावांचा म्हणजे अजूनही 44 धावांची आवश्यकता असेल तो हा सामना जिंकण्यासाठी. अजूनही 16 चेंडूंचा मला वाटतोय खेळ शिल्लक. यावेळी मोठा फटका सजवलाय, येईल का सीमारेषेच्या बाहेर. चेंडूच्या खाली येता चेंडू मात्र हुलकावणी देतोय. चेंडू जातोय जीवनदाना बरोबर मिळतोय या ठिकाणी हा चौकार, ध्रुव ट्रॉफी चौकार. यावेळी मात्र अनोखा अंदाज में दिलस्कुपचा फटका खेळला जातो. पहिली धाव तर वेगात गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फंबल झालाय क्षेत्ररक्षक आणि बघता बघता दुसरी धावही पूर्ण गेली. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 24 धावावरती. विशाल लुडवेला माहिती आहे मैदानावर मला थांबायचं आहे, समोरच्या गोलंदाजांच्या चिंधळ्या उडवायच्या आहेत, सलग दुसऱ्या विजेत्या पदाला मला गवसणी घालायची आहे आणि त्यासाठी मला खेळपट्टीवर ठाण मांडणं अत्यंत गरजेचं. मारलाय फटका, यावेळी फसलाय कृष्णाच्या हातामध्ये. कृष्णा मेहरूनने यावेळी कोणती चूक केली नाहीये आणि विशाल लुडवे सारखा मोठा मासा मात्र या ठिकाणी गळा लागतोय. दुसरा हादरा बसतोय विशाल लुडवे. बॅक टू द पॅव्हिलियन. मध्ये जातोय तो नितीन या ठिकाणी. मित्रांनो, संध्याकाळच्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग खास करून सूर्य अस्ताला गेल्यानंतर या मैदानावर करणं थोडंसं कठीण असतं आणि हेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळी चेंडू जमिनीलगतचा एक सुरेख फटका, घरंगळत चेंडू जातोय त्या ठिकाणी चेंडू अडला जातोय. पहिली धाव वेगात, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी कन्हैया आपल्याला दिसतोय. चेंडू उचलेपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या षटकाचाही मला वाटतं खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि एकूण धाव संख्या पोहोचते ती 26 धावा या धावफलकावरती. आता उरल्यात 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत अजूनही तब्बल 36 धावा. 12 चेंडू आणि 36 धावांची असेल आवश्यकता या अंतिम सामन्यामध्ये. ध्रुव गावकर याच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ बबलू गावकर मित्रमंडळ ओटवण्याच्या वतीने आयोजित ही क्रिकेट स्पर्धा. यावेळी मात्र हवेत केलेला फटका पॉइंट वरती क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय त्या ठिकाणी. केवळ मिळते सिंगलने काम होणार नाही आहे कारण या ठिकाणी तुम्हाला धावा जमवायच्या डोंगरा एवढ्या. त्यामुळे षटकार चौकारांची आतषबाजी या संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला करावी लागेल कारण आता चेंडू उरलेत 11 आणि 11 चेंडू मध्ये अजूनही तुम्हाला धावा जमवायच्या या ठिकाणी 35. स्विंग अँड मिस, अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल या गोलंदाज जतीनचे. प्रभावी गोलंदाजी केली जतीनने. जतन अतिशय सुंदर पहिल्या दिवसातील सुंदर गोलंदाजी, आजच्या दिवसात त्याने सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. यावेळी मात्र पायावर टाकलेला चेंडू डीप स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने खेळला जातोय. चौकार येईल का, मात्र चेंडू अडतोय त्या ठिकाणी. राजा नाटेकर चेंडूवरती जातोय, त्या ठिकाणी फेक करतोय. 2 धावा पूर्ण होते आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 29 धावा या धावफलकावरती.
33 धावांची अजूनही गरज. या षटकात 2-3 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये रंगत आणखी मजा येईल. यावेळी आलाय फटका, सजलाय फटका, मिडाच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर, ड्रॉ ट्रॉफी सिक्सर. केलं जात आहे. पंच मात्र सांगतायत नॉट आउट म्हणून, कारण चेंडू मला वाटतं पंचांच्या दृष्टिकोनातून लेग स्टंपच्या बाहेर जाणारा असावा, त्याचमुळे पंचाने तो नॉट आउट दिलाय. एक धाव, एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती 36 धावांवरती. शेवटच्या चेंडूचा खेळ राहिलाय शिल्लक या षटकातील. अवघ्या अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आणि 26 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र जमिनीलगतचा फटका मिळेल, यावरती सिंगल, केवळ एकेरी धाव मिळेल. सरफराज आपल्याला स्क्रीन वरती दिसतोय. षटक संपतंय या ठिकाणी. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा या धाव फलकावरती लागल्यात. उरल्यात शेवटचे 6 चेंडू आणि उरलेल्या 6 चेंडू मध्ये धावा किती जमवायच्यात? धावा जमवायच्यात त्या 25. हॅलो, या ठिकाणी सन्माननीय आनंदजी मोरी सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानाबद्ध व्हायचं आहे. सकाळच्या सत्रामध्ये सामने चुरशीचे झालेले आपण पाहिले. 2 सेमीफायनलचे सामने थोडंसं एकतर्फी झाले. या अंतिम सामनाही थोडासा एकतर्फी होतोय, कारण संध्याकाळच्या सत्रानंतर थोडंसं या ठिकाणी वातावरण थोडंसं थंड होतंय आणि त्याचा फटका या ठिकाणी दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला बसतोय, संघाला बसतोय आणि त्याच करणारे. आता बघा समीकरण काय येऊन टेपलाय. 6 चेंडूंचा खेळ राहिलाय शिल्लक आणि धावा अजूनही जमवायच्यात त्या 25. मोठी फटकेबाजी अजूनही सामन्यात येऊ शकते. 4 जर मोठे फटके बसले तर सामना निश्चितपणे या ठिकाणी जिंकू शकतो. काय घडेल या सामन्यात पाहणं गरजेचं असेल. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चेंडू पाठलाग करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतो इट इज अ वाईडचा. पुन्हा एकदा टाकावा लागेल हा बॉल. सोबत मिळेल एक अतिरिक्त धाव एकेरी धावेने. आता मात्र समीकरण 7 चेंडू आणि 24 धावा असं येऊन ठेपतंय या मैदानावरती. हा चेंडू निश्चितपणे पुन्हा टाकावा लागेल. भीमरचा इशारा पंचांचा. 2 धावा या ठिकाणी ऍड होतील. समोरचा चेंडू या ठिकाणी आपल्याला मिळेल तो फ्री हिटचा. अर्थात आम्ही वारंवार म्हणत असतो उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अजूनही 5 चेंडूंचा खेळ राहिला शिल्लक. धावसंख्या पोहोचली ती 40 वरती. 22 धावांची आवश्यकता. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. फ्री हिटचा हा चेंडू. यावेळी फुलटॉस वरती येतोय मोठा फटका. सामना पुन्हा एकदा होतोय जिवंत. 6 धावा. चेक. 5 चेंडूंचा खेळ राहिलाय शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये या ठिकाणी जमवायच्यात 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. सामना मित्रांनो रंगतदार स्थितीमध्ये. अंतिम सामना जसा तुम्हाला हवा तसा या मैदानावरती पाहायला मिळतंय, कारण यासाठी मेहनत घेतली ती बबलू गावकर मित्रमंडळ ओटवण्याच्या सर्व सदस्याने आणि त्याचमुळे हा अंतिम सामना बघा काय येऊन टेपलाय. 5 चेंडूंचा खेळ राहिला शिल्लक. 5 चेंडू मध्ये जमवायच्या 16 धावा. हा चेंडू असेल महत्वाचा. एक मोठा फटका जर आला तर सामन्यात आणखी रंगत आपल्याला पाहायला निश्चित मिळेल आणि मला वाटतं ह्या सामन्यात निश्चितपणे काहीतरी घडेल. या चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा खेळलेला चेंडू. क्षेत्ररक्षक कन्हैया आपल्याला दिसतोय. 1 धाव तर त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धावेने धाव संख्या पुढे सरकते ती 48 धावांवरती, 47 धावांवरती. आता उरले 4 चेंडू. 4 चेंडू मध्ये पाहिजेत 15 धावा. काय सामना मित्रांनो रंगलाय.
आपण tenniscricket.in वरती हे सुंदर दृश्य पाहू शकता. या मैदानावरती कशी सजवली गेली खेळपट्टी, कसं सजवलं गेलंय मैदान, कशी आहे प्रेक्षकांची उपस्थिती या मैदानावरती. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि धावा करायच्यात, धावा बनवायच्यात अजूनही 15. डावकरी आताचा फलंदाज मंगेश पालव. यावेळी मोठा फटका येईल का? चेंडू थोडासा आपला दिशा बदलतोय. क्षेत्ररक्षक कन्हैया त्या ठिकाणी येतोय. पहिली धाव वेगात त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावबादची संधी. मंगेश पालव अडचणीत, गडी बाद होतोय. धावबादच्या रूपात समीकरण पुन्हा बदलतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 14 धावांची असेल आवश्यकता. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा डायरेक्ट हिट लगावलाय विकेट कीपरने. बराच दूर राहिला होता मंगेश पालव आणि त्या ठिकाणी गडीबाद. आता हा चेंडू महत्वाचा असेल. या चेंडूवरती एक षटकार अनिवार्य असेल. षटकार बसला तर मात्र सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल. पाहायचंय 3 चेंडूंचा खेळ राहिला शिल्लक, 14 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र फटका बसत नाहीये. एकेरी धाव निश्चितपणे मिळेल. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. एकूण 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 50 धावा धावफलकावरती लागलेत. अर्धशतक पार होतोय. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 धावांची असेल आवश्यकता. 3 चेंडू 12 धावा. जो सामना एकतर्फी वाटत होता तो सामना पहा मित्रांनो कोणत्या परिस्थितीमध्ये येऊन ठेपलाय. म्हणून तर टेनिस बॉल क्रिकेट याला अनिश्चिततेचा खेळ का म्हटला जातो तो या सामन्याकडे बघून तुम्हाला निश्चित कळेल. दबावाची परिस्थिती दोन्ही बाजूला. एक मोठा फटका. सामना सहज सोपा होऊन जाईल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. यावेळी मात्र थोडासा दूर टाकलेला चेंडू आडव्या बॅटचा फटका या ठिकाणी खेळला जातो. सतपाल खाडे आपल्याला दिसतोय. पहिली धाव वेगात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धावही पूर्ण केली जाते. आता उरले 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये करायच्या त्या ठिकाणी 10 धावा. एक षटकार, एक चौकाराने सामना समाप्त होऊ शकतो. 2 षटकाराने सामना समाप्त होऊ शकतो. एक डॉट बॉल समोरचा MG स्पोर्ट्सचा संघ जिंकेल. एक फटका आला तर सामना जिवंत होईल. सुरेख गोलंदाजी. गुडलिंग स्पॉट वर टाकलेली या ठिकाणून आता मात्र परतीचे दरवाजे बंद झालेले आपल्याला दिसत आहेत. अर्थात या स्पर्धेत अर्थात ध्रुव चषकामध्ये आपल्याला नवीन चॅम्पियन या ठिकाणी निश्चितपणे मिळेल. एका बाजूला होता जो पहिल्या पर्वातील विजेता संघ, तर दुसऱ्या बाजूला या वर्षी पूर्णपणे भारत पहिल्या दिवसापासून आतापर्यंत MG स्पोर्ट्सने काय कामगिरी केली. शेवटचा चेंडू औपचारिकता या सामन्यातील केवळ बाकी असेल. थँक्यू. शेवटच्या चेंडू जमवायच्या 10 धावा. एखादा नोबॉल पडावा, त्यावर चौकार यावा, त्यानंतरच्या चेंडूवरती पुन्हा एक चौकार यावा, सामना टाळ व्हावा. मात्र ही अनिश्चितता थोडीशी आपल्याला दिसेल. संपलेला नाही. लाईन मधने आपलं काम करायचं. कृपया लाईनच्या लांब थांबायचं आहे. नम्र विनंती आहे. प्रेक्षकांनी लाईनच्या बाहेर थोडंसं थांबायचं आहे. शेवटचा चेंडू. यावेळी बॅटची कडा लागते. आपल्याला मिळतोय पहिल्यांदा या ठिकाणी नवीन विजेता या स्पर्धेतील ध्रुव चषक 2026 चा मानकरी ठरतोय MG स्पोर्ट्सचा संघ. या मैदानावर अनबिटन MG स्पोर्ट्स.